जनलक्ष्मी ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक शेड्यूल बँकेची 50वी सर्वसाधारण सभा संपन्न। 50 वर्षांपूर्वी गोरगरीब सामान्य जनतेला बँकिंग क्षेत्रातील कर्ज सुविधांसह इतर आर्थिक बाबींचा लाभ होण्यासाठी जनलक्ष्मी ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक शेड्यूल बँकेचे स्थापना संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार स्वर्गीय माधवराव बळवंत पाटील यांनी केली आणि बँकेच्या घौडदौडीसाठी बँकेचे उपाध्यक्ष तथा लोकनेते स्वर्गीय उत्तमराव एरिया कांबळे यांच्या सहकार्यानं रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांचं पालन करून बँकेचे आज विकासाची घोडदौड सुरू आहे। समृद्धी गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक येथे बँकेचे केंद्र कार्यालय असून बँकेची 50वी सर्वसाधारण सभा ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत परशुराम सायकेडकर नाट्यगृह, शालिमार, नाशिक येथे खेळीमेळीच्या वातावरणात जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेची आजची ही 50वी वार्षिक सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडते। खरं तर पहिल्यांदा मी आदरणीय माधवराव पाटील, आपल्या सर्वांचे आप्पा आणि आदरणीय उत्तमरावजी कांबळे, स्वर्गीय उत्तमरावजी कांबळे, सर्वांचे दादा यांना या ठिकाणी अभिवादन करतो की गेली 5 दशकं यांनी अहोरात्र काम करून ही बँक वाढवली आहे। तर ही बँक ही खऱ्या अर्थानं तळागाळातल्या अत्यंत कष्टकऱ्यांची बँक आहे आणि आपण बघतोय की सध्या सहकार क्षेत्र हे किती क्रिटिकल झालं आहे आणि याही क्षेत्रात असताना ही बँक शेड्यूल झाली आणि मला सर्वात जास्त आनंद आहे की दुसरी पिढी, मग आमचे भाऊराव पाटील असतील, आमचे समीरजी कांबळे असतील, ही दुसरी पिढीसुद्धा ही बँक त्याच पद्धतीनं चालवत आहे। मी सर्व संचालकांना, बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना या वार्षिक सभेच्या शुभेच्छा देतो आणि मला निश्चितपणे खात्री आहे की बँक स्वतःचे नाव, स्वतःचं कर्तृत्वानं पुढे जाईल। केवळ नाशिक जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये या बँकेचा नावलौकिक वाढेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पार पडला। यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। अध्यक्ष भालचंद्र माधवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभेला सुरुवात करण्यात आली। आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुण्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। आमच्या उमराळे गावचे भूषण माननीय सुनीलजी केदार यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। यानंतर आता आपल्या बँकेचे ज्येष्ठ संचालक जयंतभाई जानी हे प्रस्तावना करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो, त्यांनी आपल्या प्रस्तावना करावी। पहिली सभा आपली खरेदी विक्री संघ इथे घेण्यात आली, कारण 75 साल म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना आठवत असेल इमर्जन्सी लागलेली होती जून महिन्यामध्ये आणि वातावरण कसं होतं की तुमच्यापैकी जे वरिष्ठ असतील त्यांना माहिती आहे, आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे। राजकीय वातावरण तर फारच तंग होतं, पण इतरही सर्व गोष्टी मर्यादित होत्या, सर्वांवर मर्यादा आलेली होती, बारीक लक्ष होतं शासनाचं आणि त्यामुळे आमची हक्काची जागा कुठे। बँकेने आजपर्यंत जुन्या नवीन खातेदार, सभासद, ग्राहकांच्या हितांचे निर्णय घेऊन वेळोवेळी वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे विषय मांडण्यात आले। आजपर्यंत बँकेची सभासद संख्या 36,626 इतकी असून बँकेचे 25 कोटी अधिकृत भांडवलासह तसेच भाग भांडवल रुपये 10,51,19,19,000 इतके आहे। 50व्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 49व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत वाचून कायम करणे, 31 मार्च 2025ला संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद, नफा तोटा पत्रक वाचून मंजूर करणे यासह जुन्या आणि नवीन खातेदारांसह ठेवीदार, सभासद, ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या लाभांच्या हितांचे निर्णय घेण्यात आले। यावेळी बँकेच्या वतीनं 50 वर्षांपासूनचे ज्येष्ठ संचालक संजय जे जानी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले। तसेच नाशिक शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार आणि बँकेचे सभासद ॲडव्होकेट पांडुरंग यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष समीर उत्तमराव कांबळे यांच्यासह इतर ज्येष्ठ संचालकांमध्ये उत्तमराव रोगले, ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीकांत आर रहाळकर, रवींद्र अमृतकर, सतीश वाय सोनवणे, शरद एस कांगुर्डे, संजय एम पाटील यांच्यासह 2022 ते 27चे संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ, बँकेच्या 50 वर्षांपासून असलेले सभासद, ग्राहक, हितचिंतक
आश्रयदाते आणि इतर अनेक अज्ञात शुभचिंतक जनलक्ष्मी ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक शेड्यूल बँकेच्या 50व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित होते. मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. आज आपल्या जिल्ह्याची अग्रगण्य जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक याची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज परशुराम सायखेडकर नाट्यगृहात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यामध्ये बँकेचा प्रगतीचा आढावा सर्व सभासदांना देण्यात आला. त्यामध्ये बँकेचं भाग भांडवल हे 10,51 लाख रुपये असून राखीव निधी 113,29 लाख रुपये असून सभासद संख्या 36,626 आहे आणि आपण आपल्या बँकेच्या ठेवी 160,02 लाख तसेच कर्ज 93,71 लाख असं आहे. त्यामध्ये आपल्या रिझर्व गुंतवणूक ह्या शासकीय रोख्यांमध्ये 107 कोटी रुपये असून आपली बँक एकदम भक्कम परिस्थितीमध्ये उभी आहे. मी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांसमोर या 50व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अमृत महोत्सव सोहळा करण्याचं वचन त्यांना दिलं आहे आणि तो अमृत महोत्सवी सोहळा आम्ही भरगच्च कार्यक्रमांनी पुढील काळात आयोजित करणार आहोत. त्यासाठी सर्व नाशिककरांना आमंत्रण देण्यात येणार आहे. धन्यवाद. आज 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आमचे चेअरमन साहेब आणि संचालक मंडळांनी दिली. 50 वर्षाची वाटचाल आदरणीय आमचे ज्येष्ठ संचालक जयंती काका जानी यांनी सर्व सभासदांपुढे ठेवलं. ज्या पद्धतीने बँकेने आजपर्यंत वाटचाल केलेली आहे त्याच पद्धतीने पुढेही वाटचाल करावी असे सदस्यांमार्फत शुभेच्छा देण्यात आल्या. पुढील जे काही वाटचाल आहे त्याच्यासाठी जी काही आपल्याला प्रगती करायची आहे त्या प्रगतीच्या संदर्भामध्ये सुद्धा सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा झाली आणि काही ठराव हे एकमताने मंजूर करण्यात आले. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सहकार क्षेत्राने कशी प्रगती करावी आणि ती आदरणीय चेअरमन साहेबांच्या आमच्या मार्गदर्शनाखाली करावी याच्यासाठी सभासदांनी एक विश्वास व्यक्त केला. थँक्यू. धन्यवाद.